नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज आपण छान असं मंदिर बघतो असो, अगदी जवळच मंदिर असा आणि अगदी रेल्वे स्टेशन आमच्या इथून 5 मिनिटावरती असा। तर तिथून अगदी जवळच असलेला निरवडे गाव असा, निरवडे गावामध्ये हे मंदिर असा। तर आपण आता मंदिर बघूया आणि व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या। तर चला। तर मित्रांनो, या भूतनाथ देवाचं मंदिर असा आणि या मंदिराकडे येईल मी आणि छान असं मंदिर, आपल्या तळ कोकणातलं मंदिर असा। मी आज तुमका ह्या मंदिर दाखवतोय, पूर्ण मंदिर बघूया। आतमध्ये बंद असा, पण थोडक्यात तुमका दाखवण्याचा प्रयत्न करते। देवाचं दर्शन घेऊया आपण आणि पूर्ण मंदिर परिसर तुमका दाखवतोय। तर चला मंदिर बघूया। मस्त मंदिर असा आणि इकडे बघू गेलात ना, तर या स्टेज आहे, इथे ना सामाजिक नाटक वगैरे होता आणि बरीच वर्ष आम्ही इकडे सामाजिक नाटकाचे सेट वगैरे घेऊन येलो असो। तर ह्या मंदिराकडे मी लहानपणापासून येतो, इकडे आम्ही सामाजिक नाटकाचे सेट लावायचो इकडे। तर ह्या मंदिर परिसर असा, हे बघा छान असा मंदिर परिसर असा। मंदिर दाखवते तुमका पूर्ण आणि मंदिर बघूया आपण। आणि हा इकडे स्टेज, भूतनाथ देवाचं मंदिर अगदी जवळ असा आमच्या निरवडे गावातला। तर आता मंदिर परिसर तुमका दाखवते आणि इकडे बरेच आठवणी असतात माझे। आणि लहानपणी आम्ही सेट वगैरे लावायला यायचो इकडे, आम्ही सामाजिक नाटकाचे इकडे सेट लावायचो आम्ही। मंदिर परिसर तुमका दाखवते, सावली दिलं जरा, ऊन असा तिकडे। तर इकडे मित्रांनो, सामाजिक नाटकाचे सेट वगैरे लावणं काम आमचा लहानपणापासून पहिल्यापासून चालू असा। इकडे छान असं ग्रुप असा, इकडे सामाजिक नाटक मस्त करतात ते। तर छान इकडे आठवणी असतात बरेच, मला बरीच वर्ष इकडे यायचो आम्ही आणि इथे सामाजिक नाटकाचे सेट वगैरे लावायचो आम्ही। आणि छान छान अशी सामाजिक नाटकं त्यांच्यानी गाजवलेली असत त्या ग्रुपने आणि छान सादरीकरण त्यांचा असता दरवर्षी। तर मी तुमका थोडक्यात मंदिर परिसर दाखवतोय। आतमध्ये आता बंद असा, पुजारी का काय, आता संध्याकाळची वेळ हा, कोण नसतात शक्यतो। तर मी तुमका बाहेरून मंदिर परिसर दाखवते आणि आतमध्ये जर जाऊक भेटला तर बघूया। तर तुमका मंदिर परिसर दाखवते, म्हणजे बाहेरूनच तुमका दर्शन दाखवते देवाचं। तर आधी मी पहिला दर्शन घेऊया देवाचा, चला। तर मित्रांनो, आता दुपारच्या वेळेस ना बंद असा, पण तुमका मी बाहेरूनच थोडक्यात, आता जवळजवळ 5 वाजले देवा, तर मी तुमका बाहेरूनच दर्शन दाखवते देवाचा। तर मित्रांनो, ह्या
निरवडे गावातला बुधनाथ देवाचं मंदिर असा आणि आजूबाजूक मंदिरात छोटी छोटी मंदिर असत. तर हे एक छोटासा बाजूकच मंदिर असा आणि काही देवता इथे ग्रामदेवता इथे स्थापन करण्यात येलेले असत. तर आपण बघूया आतमध्ये जाऊन आणि दाखवत आहे. तर हे काही देवता असत ते इथे स्थापन करण्यात येले. अगदी व्यवस्थित मांडणी करून ठेवलेली रचना असा. तर आपल्या तळ कोकणातली ह्या आता मंदिरं वेगवेगळी पहिल्यासारखी रवाक नाही, तर आता नवा रूप घेतात. पहिली कौलारू असायची जास्तीत जास्त मंदिरं आणि आता कौलारू रूप पण ह्या मंदिरात ठेवलेला असा. पण कौला पण ठेवलेली असत वरती. ही तुमका दिसतात कौला आणि इथे बाजूकच तुमका दिसता दीपस्तंभ, छान असं दीपस्तंभ बांधलेलो असा आणि बाजूकच एक छोटासा पण मंदिर असा. इकडे एक छोटासा मंदिर असा. तर मित्रांनो, तळ कोकणात अनेक मंदिरं असत जी माझ्या माहितीत असत ती तुमच्यापर्यंत पोचत जातली. तर मित्रांनो, ह्यो व्हिडिओ कंटिन्यू बघूया आपण आणि चला मी तुमका मंदिर परिसर आणखी दाखवतोय. तर चला. तर मित्रांनो, छान असं मंदिर दाखवलं आहे तुमका थोडक्यात. कारण आतमध्ये ना पुजारी काका नाही घेते दिसत आहे. इकडे जवळ खै नाही हे जवळ घर असं पण आता आणि मस्त इथे मंदिर परिसर फिरतंय मी. ऊन असा तसा बाहेर बघितलात ना, इकडे बघ सावलीत असे आता आणि इकडे ना बघितलं तर ऊन बघा, कडक ऊन. तर मी आता सावलीत असे आणि इथे छान असं मंदिर. मी या ठिकाणी भरपूर वेळा येईल आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही जिथे नाटक सादरीकरण व्हायचं ना, त्यावेळी नाटकाच्या सादरीकरणावरता आम्ही इकडे यायचो आम्ही दरवर्षी. तर या छान असा गाव असा निरवडे गाव, अगदी जवळच असा आमच्या रेल्वे स्टेशनच्या पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं आहे मंदिर असा. दिसत नाही म्हणा, नाहीतर मी आतमध्ये जाऊन तुमचं दाखवतो असं. तर मंदिरा आता आजूबाजूला जेवढी मंदिरं असतात ना, ती माझ्या माहितीत आहेत ना, ती तुमच्यापर्यंत पोचत जाते. तर अगदी जवळच असं आमच्या गावापासून आणि छान वाटतं इकडे येऊ. आणि जरा आता ऊन असा पण छान वाटतं इकडे आणि दरवर्षी आम्ही येतो, त्याच्यामुळे आमका काय नवीन नाही असा. मित्रांनो, पुढे तुमका थोडक्यात दाखवतं आहे अजूनही कसा मंदिर असा काय असा मंदिर. तर आपण मंदिर बघूया आहे ना. मागे पाठी म्हटली पाठी असा ना, सामाजिक नाटकाचा स्टेज असा. तिथे सामाजिक नाटकाची तिथे सादरीकरण होतं आणि दशावतारी नाटक वगैरे, जत्रोत्सवाच्या वेळी दशावतारी नाटक वगैरे. छान असा आपल्या या कोकणातलं मंदिर बुधनाथ देवाचा निरोडे गावातला. तर निघूया, तर चला.
तर मित्रांनो आज आपण छान असं मंदिर बघितला. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा मित्रांनो. आणि काय काय वेळा मित्रांनो काय होता माहिती आहे, मंदिराची माहिती वगैरे ही सांगणारे तिथे काही 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 ठिकाणी आम्ही गावात जातो प्रवास करून. तर प्रवास करून जात असताना तिथले काही गावकरी मंडळी नसतात काही काही वेळा मंदिरामध्ये आणि माहिती आपल्याला कळणार नाही. तर काय माहिती आपल्या तेवढी सांगण्याची काही गरज वाटणार नाही मला, कारण आता सगळ्या यूट्यूबवर सर्च केलं तर सगळा भेटतात. तर एक छोटंसं व्हिडिओ मी बनवलं आहे आणि आपल्या या तळकोकणातलं मंदिर तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. तर काही काही वेळा मित्रांनो माहिती भेटणार नाही, तर मला मेसेज केलेलं आहे एकाने फेसबुकला. तर तर त्या गावाबद्दल माहिती आणि तर आणि मंदिराबद्दल माहिती सांग. तर मित्रांनो काही काही वेळेला ना तसा होणं आणि शक्य नसतं त्या 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 टायमात. आणि कारण कसं तिथे पुजारी काका नसतं, काही काही वेळा असतं, काही काही वेळा त्यांना बोलाक जमत नसतं. तर असे काही विषय असतात गावामध्ये आणि काय माहितीनंतर मग आपल्याला भेटणार नाही. तर काय काय कार्यक्रम असतात, तर तिकडे जत्रोत्सव होता, आम्ही सामाजिक नाटक बघतो. तर सामाजिक नाटक तिथे सादरीकरण होता. तर मित्रांनो काय काय वेळा आपल्याला माहिती नसतं आणि त्या गावाबद्दल माहिती नसतं आणि त्या मंदिराबद्दल माहिती नसतं. तर आता असून दे, मी एक छोटंसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे त्या गावात छान असा सामाजिक नाटक सादरीकरण होता, जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात केला जाता. तर ह्या मंदिर आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. चला.